सिंधुदुर्गातील दोडामार्गात ज्याचा जन्म झालाय तो राधानगरीतला हा नवीन वाघ आहे STR T10 अर्थात रानोजी। सिंधुदुर्गात नांदणारी त्याची आई आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात मागील 1 महिन्यापासून नवीन वाघाचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे। हा वाघ सह्याद्री कोकण सिरीज मधला असून सध्या 1 महिन्यापासून हा आपलं टेरिटरी मार्किंगचं काम करत आहे आणि राधानगरीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करत आहे। या वाघाला आम्ही सांकेतिक क्रमांक STR 10 हा दिलेला आहे। डिसेंबर 2024 मध्ये राधानगरीत राणोजीचे पहिले छायाचित्र टिपले गेले। त्यानंतर वर्षभर हा वाघ राधानगरीत वावरत होता का यावर शंका आहे, कारण 2025 मध्ये त्याचे छायाचित्र राधानगरीतून टिपले गेले नाही। त्यानंतर आता मार्च 2026 पासून या वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा राधानगरी अभयारण्यात दिसून आलंय। त्यामुळे त्याला सांकेतिक क्रमांक देण्यात आलाय STR T10। आपण त्याला संबोधू राणोजी। साधारण 6 वर्षांचा असणाऱ्या या राणोजीचा जन्म झालाय दोडामार्गात। त्यामुळे सह्याद्री कोकण सिरीजमध्ये त्याचा सांकेतिक क्रमांक आहे SKT 22। सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अधिवास करणाऱ्या वाघांना SKT या सिरीजमधील सांकेतिक क्रमांक दिले जातात। आता या राणोजीची आई आहे सह्याद्रीतल्या वयाने सगळ्यात मोठ्या असणाऱ्या वाघिणींपैकी एक SKT 12। 2021 साली पहिल्यांदा तिचा हा व्हिडिओ दोडामार्गात टिपला गेला होता। ती ज्या भागात वावरत होती तिथे SKT 13 हा प्रौढ नर देखील वावरत होता। त्यामुळे त्याच्यासोबत मिलन करून 2022 साली त्यांना 2 पिल्लं झाली। यामधील एक होती मादी तर दुसरा होता नर। हा नर म्हणजे आपला राणोजी, तेव्हाचा SKT 22 आणि आत्ताचा STR 10। थोडक्यात STR 12 ही त्याची आई असून SKT 13 हे त्याचे वडील। सध्या राधानगरीत सरदार, रायबा आणि राणोजी या 3 वाघांचा अधिवास आहे। या वाघांसाठी या ठिकाणी वाघिणीचे स्थानांतरण करावे अशा लोकांनी केलेल्या मागणीचा जोर आता वाढू लागलाय। आता या राणोजीची बहीण SKT 23 ही पुढे दिसली नाही। पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ।